नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं IMP फार्मामध्ये. डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म 2026-27 कॅप राऊंड सेकंडची प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट रिलीज झाली आहे. सध्या आपल्याला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट पाहता येत आहे. तर ही लिस्ट कशी पाहायची आणि अलॉटमेंट झाल्यानंतर पुढे नेमकं काय करायचं, ऑटो फ्रीज, फ्रीज आणि नॉट फ्रीज म्हणजे काय, सीट एक्सेप्टन्स कसं करायचं, इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग कधी आणि कशी करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅप राऊंड सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजीमध्ये कसा उपयोग घ्यायचा, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण महाराष्ट्र स्टेट CET सेलच्या डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी ॲडमिशन पोर्टलवर जाणार आहोत. त्यासाठी आपण या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026 वर क्लिक केलंय. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएटच्या सेक्शनमध्ये डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी DSP या टॅबवर आपण क्लिक करत आहोत. इथे आल्यावर आपल्याला राईट साईडला प्रोव्हिजनल अलॉटमेंट एक टॅब आहे, त्या टॅबवर क्लिक करायचंय. त्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्टवर क्लिक करायचंय. ह्या पेजवर तुम्हाला वेगवेगळ्या फार्मसी इन्स्टिट्यूटची लिस्ट दिसेल. उदाहरणार्थ इन्स्टिट्यूट कोड, इन्स्टिट्यूट नेम आणि त्यासमोर कॅप 1 आणि कॅप 2 असे ऑप्शन दिसतात. आपल्याला कॅप राऊंड 2 च्या समोर असलेलं व्ह्यू ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. यामुळे त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये कॅप राऊंड सेकंडमध्ये कोणत्या कॅन्डिडेटना अलॉटमेंट मिळाली आहे याची इन्स्टिट्यूट वाईज इन्फॉर्मेशन आपल्याला पाहता येईल. म्हणून ज्यांना कॉलेज वाईज अलॉटमेंट पाहिजे आहे त्यांच्यासाठी हा सेक्शन खूप युजफुल आहे. त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावतीची कॅप राऊंड 2 साठी इन्स्टिट्यूशनल अलॉटमेंट लिस्ट बघायची असेल तर त्यांनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही अलॉटमेंट लिस्ट आहे. त्यानंतर ह्या अलॉटमेंट लिस्टमध्ये हे जे सीट टाईपमध्ये कलर्स आपल्याला दिसत आहे, या कलरचं महत्त्व काय आहे तर या ठिकाणी तुम्ही फर्स्ट नंबरला बघू शकता. ज्या पण कॅन्डिडेटची सीट ग्रे कलरमध्ये आहे त्याचा मिनिंग आहे की या कॅन्डिडेटनी फर्स्ट राऊंडमध्येच ह्या कॉलेजला रिपोर्ट करून या ठिकाणी ॲडमिशन घेतलं आहे. त्यानंतर तो ब्लॅक कलर आपल्याला या ठिकाणी काय इंडिकेट करतो की ह्या विद्यार्थ्याला फर्स्ट टाइम कॉलेज अलॉट झालं आहे. म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये ह्या विद्यार्थ्याला कोणतंच कॉलेज अलॉट झालं नव्हतं आणि ह्या राऊंडमध्ये त्याला या ठिकाणी हे कॉलेज अलॉट झालं आहे. किंवा फर्स्ट राऊंडमध्ये त्याला कॉलेज अलॉट झालं असेल बट त्याने ती सीट बेटरमेंट न करता सोडून दिली होती आणि त्याला आता ही सीट लागलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी ब्लू कलरचं काय महत्व आहे, ब्लू कलर आपला हे इंडिकेट करतो की ह्या विद्यार्थ्याला बेटरमेंट मिळालं आहे. बेटरमेंट इन सेन्स या विद्यार्थ्याला आधी या कॉलेजला OBC सीट मिळाली होती, त्यानंतर याने परत सेकंड राऊंड साठी ट्राय केलं आणि त्याची या ठिकाणी सीट चेंज होऊन याला या ठिकाणी जनरलची सीट मिळाली. त्यानंतर ग्रीन कलर आपला काय इंडिकेट करतं की हा जो कॅन्डिडेट आहे ह्या कॅन्डिडेटला दुसरं कोणतं कॉलेज अलॉट झालं होतं आणि त्याने बेटरमेंट केल्यानंतर त्याला हे बेटर कॉलेज अलॉट झालं आहे, हे या ठिकाणी ग्रीन कलर इंडिकेट करतो. तर हे जर आपल्या चॅनलवरील कॅप राऊंड सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की सेकंड राऊंडची प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट आहे ती आपल्याला खूप युजफुल ठरणार आहे कॅप राऊंड 3 साठी. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला ह्या ग्रे कलरचं इम्पॉर्टंट सांगितलं होतं की ह्या ग्रे कलर आपला कॅप राऊंड 3 प्लॅन कसा करायचा ह्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. जे विद्यार्थी ह्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेणार नाही, बेटरमेंट करणार आहेत, त्यांच्यासाठी तो व्हिडिओ खूप युजफुल आहे. त्यांच्यासाठी मी तो व्हिडिओ या ठिकाणी आय बटनवर देत आहे. मी कॅप राऊंड सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बघूनच कॅप राऊंड 3 साठी पार्टिसिपेट करा, नाहीतर तुमची सीट त्या ठिकाणी फ्रीज होऊ शकते आणि तुम्हाला नको असलेल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे कॅप राऊंड सेकंडमध्ये तुम्हाला सीट अलॉट झाली आहे, ते महत्त्वाचे 3 पॉसिबिलिटी समजून घ्या. एक तर तुमचं कॉलेज या ठिकाणी ऑटो फ्रीज झालं असेल किंवा जर तुम्हाला अदर दॅन ऑटो फ्रीज प्रिफरन्स जर लागले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 ऑप्शन उद्या दिसणार आहेत, नॉट फ्रीज आणि फ्रीज. ऑटो फ्रीज झालेल्या विद्यार्थ्यांना 17, 18 आणि 19 या 3 दिवसात इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचं आहे आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अलॉट झालेलं कॉलेज सोबत ते सॅटिस्फाईड आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करून सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस पूर्ण करायची आणि ह्याच 3 दिवसाच्या आत त्या कॉलेजला रिपोर्ट करायचं. तर या ठिकाणी तुम्ही फ्रीज हे ऑप्शन चूज केलं आणि 3 दिवसाच्या आत तुम्ही त्या कॉलेजला नाही गेले तर तुमचं पण सेम ऑटो फ्रीज सारखं तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर पडणार आहात. आता तुम्हाला वाटेल की सीट ॲक्सेप्ट करताना परत फीस पे करायची का? जर तुम्ही फर्स्ट राऊंड मध्ये जर फीस पे केली असेल या ठिकाणी तुम्हाला एक ॲडमिशन जरी घ्यायचं असेल
तरी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची फी पे करायचं काम नाही. जर तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल परत एकदा तरी तुम्हाला या ठिकाणी फीस पे करायचं काम नाही. ह्या राऊंडमध्ये फक्त त्याच विद्यार्थ्यांना फीस पे करायची आहे की ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये फर्स्ट टाइम कॉलेज अलॉट झालं किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये फीस पे केली नव्हती त्या विद्यार्थ्यांना ह्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं आणि त्यांनी सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस कंप्लीट नाही केली, फी पे नाही केली, तर ही सीट त्यांच्या हातून निघून जाणार आहे. सध्या आपल्या वेबसाईटवर फक्त इन्स्टिट्यूट वाईज लिस्ट बघायला भेटणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं हे बघण्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटची लिस्टच बघावी लागेल. तुम्हाला कोणती सीट अलॉट झाली तुम्हाला जर पर्टिक्युलर बघायचं असेल तर तुम्हाला उद्या कॅन्डिडेट लॉग इनवर बघायला भेटेल जेव्हा सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस सुरू होईल. आता परत येतो आपल्या व्हिडिओमधल्या एक खूप इम्पॉर्टंट पॉईंटकडे, कॅप राऊंड सर्व्हायवल स्ट्रॅटेजी. अनेक विद्यार्थी फर्स्ट राऊंडमध्ये सीट मिळाली नाही म्हणून टेन्शन घेतात, पण कॅप प्रोसेसमध्ये प्रत्येक राऊंडला मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज समजून घेणे महत्त्वाचे आहे. कॅप राऊंड सेकंडमध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळालं असेल तर तुमच्यासमोर एक डिसिजन आहे, ही सीट फायनल करायची का किंवा बेटरमेंट करायचं. इथे तुम्हाला कॉलेज प्रिफरन्स ऑर्डर, करंट अलॉटमेंट, मेरिट पोझिशन आणि अवेलेबल ऑप्शन यांचा विचार करा. फक्त मला कॉलेज आवडत नाही म्हणून लगेच सीट सोडू नका आणि फक्त कॉलेज बेटर मिळेल या आशेवर रूल्स न बघता डिसिजन घेऊ नका. कॅप राऊंड सर्व्हायवल स्ट्रॅटेजी म्हणजे प्रत्येक राऊंडमध्ये अवेलेबल ऑपॉर्च्युनिटीजचा स्मार्ट वापर करणे. तर मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी 2026-27 कॅप राऊंड सेकंड प्रोव्हिजनल अलॉटमेंट रिलीज झाली आहे. आता फक्त अलॉटमेंट पाहणे पुरेसे नाही, अलॉटमेंट नंतर डिसिजन हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून फ्रीज करायचे की बेटरमेंट करायचे, सीट ॲक्सेप्टन्स किती वेळात करायचं, इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग कधी करायची, हे जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही होम पेजवर यायचंय. त्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स एक सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता सेकंड राऊंडसाठी तुम्हाला जे अलॉटमेंट रिलीज होणार होतं ते या ठिकाणी 16 ऑगस्ट 2026 म्हणजे आजची तारीख या ठिकाणी रिलीज झालेलं पण आहे. त्यानंतर 17, 18 आणि 19 3 वाजेपर्यंत तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करून घ्यायचे. ज्या विद्यार्थ्यांचं ऑटो फ्रीज झालंय त्यांनी या ठिकाणी फी पे करून त्यावरला रिपोर्ट करायचे. ज्या विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या कॉलेज सोबत ते सॅटिस्फाय आहे त्यांनी देखील फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करून सीट ॲक्सेप्ट करून घ्यायची आणि ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचे त्यांनी नॉट फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करून सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस पूर्ण करायची. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ऑटो फ्रीज झाले किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केले त्यांनी या ठिकाणी 17, 18, 19 5 वाजेपर्यंत इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचे आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन टाकायचे. ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलंय किंवा ज्या विद्यार्थ्यांचं ऑटो फ्रीज झालंय त्यांना या ठिकाणी ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे. जर त्यांनी या राऊंडमध्ये ॲडमिशन नाही घेतलं तर ते सगळ्या कॅपच्या बाहेर पडणार आहेत. तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि IMP फार्मा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या कॅप अपडेट्स, कॉलेज प्रिफरन्स, ॲडमिशन गायडन्स आणि कॅप राऊंड सर्व्हायवल स्ट्रॅटेजीसाठी IMP फार्मा सोबत कनेक्ट राहा. थँक्यू. जय हिंद. द बेस्ट ऑफ लक फॉर युअर कॅप ॲडमिशन.